नमस्कार, मी सुशांत राजाराम मुळे, गाव चाफे, तालुका जिल्हा रत्नागिरी. आणि आज आपण आलो आहोत सुमारे 550 वर्षापूर्वीच्या प्राचीन अशा मंदिरामध्ये. हे तृणबिंदुकेश्वर देवस्थान आहे आणि गणपतीचं पण देवस्थान आहे. सदर ह्या देवस्थानाला जवळपास सुमारे 550 वर्षापूर्वीचा इतिहास लागलेला आहे. हे आमचं मुळे घराण्याचं कुलदैवत आहे तृणबिंदुकेश्वर. आणि ह्या आमच्या घराण्यामध्ये पूर्वी एक कृष्णाजी पंत नावाचे एक गृहस्थ होते. तर त्याला निळोपंत नावाचा एक मुलगा झाला होता. आमचा खरा महापुरुष आहे आणि त्याने हे संपूर्ण मुळे घराण्याचं जे साम्राज्य आहे हे पूर्णपणे वाढवलं. तिथला जो कराटे नावाचा जो सावकार होता रत्नागिरीमध्ये, त्याच्याकडनं त्याने ₹75 इतके त्यांनी कर्ज उचलले आणि त्याने स्वतःच्या आईला बरोबर घेतलं आणि तो कोल्हापूरची त्याने वाट धरली. कोल्हापूरला गेल्यानंतर त्याने महालक्ष्मीचं अंबाबाईचं जे देऊळ आहे आत्ताचं, त्या देवळामध्ये त्याने आसरा मागितला तिथल्या पुजाऱ्यांकडे. एकदा असं तिथला जो स्थानिक जो मुख्य पुजारी होता तर त्याला 2 दिवसाकरता सुट्टी हवी होती. परंतु त्यावेळेला कसं होतं की संस्था नव्हती प्रत्येक ठिकाणी. जसं आपण ऐकलं की साताऱ्याचं संस्थान किंवा कोल्हापूरचं संस्थान, तशी प्रत्येक ठिकाणी अशी संस्था नव्हती. तर त्या संस्थानामार्फत ह्या प्रत्यक्ष देवांचे म्हणजे देवस्थानांचे कारभार पाहिले जात होते. तर तिथे ती ताराराणी नावाची ती महाराणी होती, तर ती हे कोल्हापूरचं संस्थान संपूर्ण बघत होती आणि ते अत्यंत कडक शिस्तीची महाराणी होती ती. तिथल्या मुख्य पूजाऱ्यांना सांगितलं की मला 2 दिवस मला जरा कामानिमित्त बाहेरगावी जायचे, तेव्हा तू ही पूजा करशील का? तेव्हा तो म्हणाला हो मी करेन म्हणून. त्याप्रमाणे त्याने पहाटे नित्यविधी वगैरे सगळे सुरू केले. त्याने पूजा वगैरे केली. सर्व ती महाराणी पालखीतून बसून जेव्हा देवीच्या दर्शनाला ओटी भरण्यासाठी आली, त्यावेळी तिने बघितलं की अरे पूजा ही तर नेहमी केली जाते, तशी आज ही केलेली नाही, कोणीतरी दुसऱ्याने केलेली असे तिला वाटलं. म्हणून तिने विचारलं की तू कोण? तर म्हणाला मी निळोपंत आहे. आणि निळोपंतने सांगितलं की आज इथला मुख्य जो पुजारी आहे तुमचा, तर त्याने मला सांगितलं की ही पूजा आज तू कर, म्हणून त्याने आज 2 दिवसाकरता ही पूजा माझ्याकडे दिली. जर का काही तुझ्या हातून चूक झाली तर ती चूक तुला माफी नसेल, त्याची शिक्षा तुला जबर होईल. आणि त्याप्रमाणे तो घाबरला, खूप घाबरला. महाराणीने त्याला दरबारामध्ये बोलवलं आणि सांगितलं की तुला आणि मला दोघांना महाराणींनी दरबारामध्ये बोलवले. त्यावेळी तो घाबरला. अरे त्याला विचारलं तू काय चूक वगैरे काय ते केलीच नाही ना? दोघंही ते त्याप्रमाणे राणीने सांगितल्याप्रमाणे दरबार हजर झाले व त्यांनी सांगितलं की आजपासून तू पूजा करायची नाही, असं मुख्य पुजाऱ्याला त्या राणी साहेबांनी सांगितलं. आजपासून ह्या निळोपंतच करणार. त्याप्रमाणे त्याला जे काय अन्नधान्य, द्रव्य, कपडे जे काय हवंय ते सगळं त्याला मुबलक प्रमाणात आजच्या आज त्याची सोय करा, त्याची निवासाची व्यवस्था करा. देवीने मला साक्षात सांगितलं नाही की तू इथे राहू नकोस, तू तुझ्या मूळ गावी म्हणजे चाफे या गावी जा. हे मी तुझ्या बरोबर येते आणि मी तिथंच मी राहीन तुझ्या बरोबर, तिथून मी कुठेही हलणार नाही आणि तू माझी मनोभावी सेवा करू शकतो. तुझी जी काही इच्छा कामना आहेत त्या सगळ्या मी तिथे येऊन पुऱ्या करेन. कालांतरानं काय झालं की एक साधू महाराज आले. तर त्यावेळेला हे खूप मोठं भाग्य समजलं जायचं की कोणीतरी आपल्याकडे साधू पुरुष जेवायला आलाय. तर अशा वेळेला काय असायचं की त्यांना एक सवय होती की ते शंकराच्या पिंडीवर पाणी घातल्याशिवाय कधीही जेवत नव्हते. मग ते काय करायचं, इथून जवळजवळ 15 किलोमीटर वाटत म्हणून गाव आहे, खंडाळा म्हणून. तर तिथे एक शंकराचं देवस्थान आहे. तर तिथे गेले, त्यांनी ते अर्घ्य सोडलं शंकरावर आणि त्याच्यानंतर ते चालत आले घरी इथे चाफ्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी अन्नप्राशन केलं. तर त्यांच्या ते मनाला लागलं त्यावेळेला की आपल्या गावात देव नाही. मग त्यावेळेला त्यांनी आपलं हे जे स्वयंभू देवस्थान म्हणजे त्यावेळेला हे आता तृणबिंदुकेश्वर जे देवस्थान आहे याचं मूळ देवस्थान स्वयंभू हे रत्नागिरीला खालचाळीमध्ये भैरीच्या देवळाजवळ ते मूळ देवस्थान आहे. आणि तिथनं आणि टाक आणून त्याने इथे आपल्या गावामध्ये हे मंदिर उभारलं. आता जवळपास ह्या मंदिराला 550 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, आता हे तुम्हाला आपण नंतर दाखवूया, तर हे स्ट्रक्चर शिवाजी महाराजांच्याही आधीच्या काळापासून आहे. ते जे साधू महाराज आहेत ते त्यांनी आशीर्वाद दिला की तुम्ही इथे तुमच्या गावामध्ये देऊळ बनवाल तेव्हा मी तुमच्याकडे परत येईन. तेव्हा हे देऊळ इथे अस्तित्वाला. आता हे पूर्ण जे स्ट्रक्चर बघाल हे त्यावेळेचं आहे पूर्ण. आता ह्याला चून आणि गूळ
ह्याचं संपूर्ण मिश्रण करून आपण हा बघतोय की हे बांधकाम केलेलं आहे. आताचे बांधकाम आहेत ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आता हे पूर्ण स्ट्रक्चर हे त्यावेळेचं उभारलेलं आहे सगळं. येऊन इथे देवाचा उत्सव कार्तिकी एकादशीला म्हणजे पूर्ण 5 दिवस हा उत्सव इथे मोठ्या भक्तिभावाने आज अनेक वर्ष म्हणजे आता त्या पुस्तकामध्ये आपल्याकडे जे वंशावळीचं जे पुस्तक अस्तित्वात आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की त्या काळापासून हा उत्सव आता इथे अजून चालू आहे आणि तीच परंपरा आजही चालू आहे. कालच आपल्या ह्या देवाचा उत्सव सांगता झालेली आहे. चाफ्यातल्या ह्या मुळे घराण्याचं जे देवस्थान कुलदैवत आणि कुलदेवता ही दोन्ही ही इथंच स्थित आहे. हे तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. तसंच ह्या देवळाला लागणारा जो काय महाप्रसादासाठी वगैरे जो काय तांदूळ किंवा जे काय लागेल धान्य वगैरे ते सगळं त्यावेळेला तिथं ते पिकवलं जायचं. हे जे देवस्थान आहे त्रिणमुंतकेश्वरचं देवस्थान आजपर्यंत ते संपूर्ण पिढ्यांना जसं सपोर्ट करत आलंय तसंच कायमस्वरूपी याचा सपोर्ट आहे. अनेक पिढ्यांचा उद्धार ह्या देवस्थानाच्या मार्फत झालेला आहे. हा नवसाला पावणारे म्हणून ह्याची ख्याती आहे देवस्थानची या. आणि दरवर्षी कार्तिकी एकादशीला जो उत्सव सुरू होतो तो 5 दिवसामध्ये जेवढे नवस बोलले जातात तेवढे नवस पुढच्या कार्तिकी एकादशीला ते फेडले जातात.